तर गुड मॉर्निंग फ्रेंड्स, परत एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा डे आहे संक्रांतीचा दिवस आहे. तर मी काल काय तयारी केली आणि कुणाकुणाला बोलवलं हे तुम्हाला दाखवते. तर तुम्हाला आवडेल अशी आशा करते. तर संक्रांतीचा दिवस होता. मी संध्याकाळी 4 वाजता बोलवलं होतं सगळ्यांना. मग सकाळी 7 वाजताच मी आमच्या जेवणाची तयारी केली. 7 वाजताच माझं सांबार तयार होतो आणि फक्त इडली केली की झालं. असं इडली सांबार केलं होतं मी सकाळी खायला. आणि 7 वाजता सांबार टाकलं आणि मग बाकीचं आपलं आवरायला सुरुवात केली. ते पतंग वगैरे बनवून कालच ठेवले होते. त्याचं डेकोरेशन केलं. परत दाबेली करणार होते. तर दाबेलीसाठी लसूण सोलते मी. लसूण सोलते. गडबड एवढी होती, मला पटापट आवरायचं होतं. दाबेलीचं स्टफिंग बनवायचं होतं. ती चटणी, आपली गार्लिक चटणी बनवायची होती. पीनट्स, आपले मसाला पीनट्स बनवायचे होते. आणि आता या सगळ्यात मी व्हिडिओ कधी करत बसणार ना, तर ते व्हिडिओ करायचं राहून गेलं. व्हिडिओ करत बसले असते तर बाकीचं राहून गेलं असतं, म्हणून मी पहिल्यांदा ते केलं. तर त्यासाठी मी खरंच सॉरी. मी परत केले ना की दाबेलीचं स्टफिंग वगैरे कसं बनवायचं ते तुम्हाला दाखवेन. तर मी तर दाबेलीचं स्टफिंग बनवलं आहे, गार्लिक चटणी बनवलेली आहे, मसाला पीनट्स बनवले आहेत. तुम्हाला एक दाबेली बनवून दाखवते. आणि ॲक्च्युली ही मी दाबेली आत्ता तुम्हाला बनवून दाखवत आहे, पण ही दुसऱ्या दिवशीचा व्लॉग आहे. त्या दिवशी मला गडबडीमध्ये ना दाबेली बनवून दाखवायला वेळच नव्हता. आणि त्या दिवशी सगळ्या म्हणजे लेडीज आल्या आणि बोरनान झालं आणि ते खाऊन सगळं संपलंसुद्धा. दाबेली पण मी त्याचा व्हिडिओ करायचा विसरूनच गेला. हे असं नेहमी होतं, आपल्या घरात काही कार्यक्रम असेल ना तर आपलं फोटो काढायचं कधी कधी विसरून जातं बघा. असं कुणाचं होतं का सांगा तुम्ही नक्की. तर माझ्या बाबतीत असं बऱ्याचदा झालं आहे. काही कार्यक्रम असला ना, माझ्या ना रणविजयचं पहिलं बारसं खूप मोठ्यानं केलं होतं, पण त्याचे फोटो काढायचेच राहिले होते. तर तेव्हा मला खूप बेकार वाटलं होतं. आणि आता मी फोटो काढले यावेळी, पण हे व्हिडिओ करायचं राहून गेलं. तर हे बघा, ही मी दाबेली केली होती आणि छान झाली होती दाबेली. आणि सकाळची तयारी करायची होती ना, त्यामध्ये मी आपलं धान्यांची रांगोळी पण काढली. हे काही डोक्यात प्लॅन नव्हता, पण थोडासा माझं सगळं आवरलं होतं आणि थोडा वेळ शिल्लक राहिला होता ना, म्हणून मी धान्यांची रांगोळी काढली आणि इकडे डेकोरेशन केलं. तर फ्रँकली सांगते, डेकोरेशन म्हणजे मी काईट्स वगैरे बनवून ठेवले होते, पण हे बाकीचं डेकोरेशन जे लावलं वगैरे रुद्रच्या पप्पांनीच. कारण मी एवढं सगळं असं कोणीतरी मदतीला लागतंच, एकट्याने हे सगळं शक्यच नाही. तर या माझ्या सगळ्या मैत्रिणी होत्या इथल्या सोसायटीतल्या, आणि या सगळ्यांना मराठी होत्या. तर आमच्या सोसायटीमध्ये बऱ्याच मराठी लेडीज आहेत, मराठी फॅमिलीज आहेत. तर त्यामुळं सगळ्या मराठी बायकांना मी बोलवलं होतं. गेल्या वर्षी मी ज्यांना बोलवलं होतं त्यात काही तमिळही होत्या. तमिळ म्हणजे इथं अमेरिकेत ना तमिळ लोक खूप आहेत, तमिळ जास्त आहेत, नॉर्थ इंडियन आहेत, मराठीसुद्धा आता बरेच आहेत. तर सगळ्यात जास्त आपलं क्वांटिटीनं, आपलं काय म्हणतात त्याला, नंबर तमिळ लोकांचा आहे. तमिळ लोक इथं जास्त आहेत. तर हे बघा, सगळ्यांनी मिळून रुद्राचं बोरनान केलं छानपैकी. खूप छान वाटलं. सगळ्यांनी औक्षण केलं. आणि प्रत्येकाची असं आहे ना, मराठी आहेत ना, काही त्यातली एकटी आहे ती सांगलीची आहे, माझ्या गावची. आणि काही जणी आहेत त्या मुंबई, ठाणे, नगर या साईडच्या आहेत. तर यामुळं मराठवाड्याच्या साईडच्या पण आहेत. त्यामुळं प्रत्येकाची थोडी थोडी पद्धत वेगळी होती औक्षण करण्याची. तर असं झालं ह्याचं बोरनान. तुम्हाला कसं वाटलं ते नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओला, आणि माझ्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केला नसला तर सबस्क्राईबही करा. आणि तुम्हाला काय बघायला आवडेल, म्हणजे माझ्या व्हिडिओमध्ये काय चेंजेस हवे असतील तर तुम्ही ते सुद्धा कमेंटमध्ये सांगू शकता. त्यामुळे मी म्हणजे तशा पद्धतीचे व्लॉग बनवायचा प्रयत्न करेन. ॲक्च्युली हे माझं पहिलं चॅनल नाही आहे. याआधी मी ॲक्च्युली 2-3 वर्ष झालं मी व्लॉगचे दुसरं चॅनल आहे त्याच्यावरती व्लॉग टाकायचे, आणि त्याच्यावरती म्हणजे बऱ्यापैकी सबस्क्रायबर होते. मॉनिटायझेशनला ते आलेलं अजून आहे, पण आता मी ते वापरत नाही.
कारण त्याला काही कारणं आहेत, आता ते तुम्हाला नंतर सांगेन. आता हे बोरणांचा विषय सोडून मध्ये दुसरा विषय निघाला, असं कधी कधी होतं. तर आपल्या विषयाला वळूयात. तर इथं बोरणांमध्ये ना आपण काय करायचं असतं, बोरणांमध्ये चिरमुरे घ्यायचे असतात आणि त्यामध्ये ना आपल्याला 5 गोष्टी टाकायच्या कोणत्याही. त्यामध्ये बोर येतात, मटारच्या आपल्या अख्ख्या शेंगा असतात त्या, गाजरांचे तुकडे, उसाचे तुकडे, किती झाले 4, आणि शेंगा, आपल्या ओल्या शेंगा, असे ज्या नवीन या सीझनमध्ये ज्या आपल्या महाराष्ट्रात ज्या या सीझनमधले धान्य आहेत ते आपण टाकतो त्यामध्ये. तर मी असे टाकले होते. तुमच्याकडे जास्त असतील तर तुम्ही एक्स्ट्रा काय टाकू शकता, तर चॉकलेटही त्यामध्ये टाकायचे असतात आणि तिळगुळही टाकायचे असतात. तर तिळगुळ मी बनवलेले होते, तुम्ही बघितला का व्हिडिओ, कालच्या व्हिडिओमध्ये तिळगुळही आहेत. तर तिळगुळ मी टाकायचे विसरून गेले, पण बाकीचं सगळं टाकलं त्यामध्ये. आणि अरे, मी ऊसही टाकायचा विसरला. ऊस आहे, मी आणून ठेवला होता फ्रीजमध्ये, पण त्याचे तुकडे करायचे आणि टाकायचे ते पण राहून गेलं. पण माझे 5 गोष्टी झाल्या होत्या, पण त्यामुळं काही अडचण नाही. आणि यामध्ये एक मैत्रीण आहे, त्यांचा हा छोटा मुलगा, त्या आमचे पाहुणेच आहेत, आमच्या गावचे आहेत. आणि हा 2 वर्षांचा आहे, आता आज 2 वर्षाचा होईल पूर्ण. तर हा छोटा बेबी होता, तर त्याचं बोरणानेही मी माझ्या यामध्येच आपलं थोडंसं सेपरेट बोरणांचं आपलं तयार केलं आणि त्याचंही आम्ही सगळ्यांनी मिळून बोरणान केलं. तर ते बाळही खूप छान शांत बसलं होतं. तर गेल्या वर्षी मी बोरणान केलं होतं, त्यावेळी हे बाळ आहे ना, अन्मय त्याचं नाव, तर अन्मयचंही बोरणान केलं होतं. आणि हे बघा मी काय काय केलं होतं, मसाला दूध केला होता. सॉरी, मी केल्या नाही दाखवू शकले, कारण पटापट करायच्या नादात ना वेळ कमी असतो, पटापट करत राहावं लागतं, त्यामध्ये राहून गेलं. तर मी मसाला दूध केला होता, दाबेली केली होती, सगळं झालं, सगळेजण गेले. आता रुद्राला घेऊन मी झोपायला चालले होते. आणि सगळ्यांना थँक्यू, ज्यांनी माझ्या रुद्राला छान छान ब्लेसिंग द्यायसाठी आले ते, त्यांना. आणि जे नाही येऊ शकले रुद्राच्या बोरणांसाठी, त्यांचे पण आशीर्वाद रुद्राच्या पाठीशी असून देत, रणविजयच्या पाठीशी असून देत. तुमचे खूप आशीर्वाद, तुमचं खूप प्रेम माझ्या मुलांना आणि माझ्या फॅमिलीला मिळून दे. आणि माझे ब्लॉग तुम्ही असेच बघत राहा. तर आता सध्या माझ्या सबस्क्रायबर जास्त नाही आहेत आणि व्ह्यूजही थोडे आहेत, पण मला खात्री आहे की जास्त होतील. पण ज्यांनी आत्ता माझा व्हिडिओ बघितला त्यांना खूप खूप थँक्यू सो मच. बाय बाय.